आपण डिस्कस करणार आहोत सकाळच्या 11 सवयी. म्हणजे ह्या सगळ्या सवयी आपल्याला माहिती असतात, पण आपल्याने कधी होत नाही. आपण आळशीपणा करतो. कधी काही गोष्टी फिगर आउट होत नाहीत. पण तरीही ह्या 11 सवयी आपण जाणून घेऊयात आणि आपल्या आयुष्यामध्ये एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न करूयात. तुम्हाला माहिती आहे का, मला लवकर उठायची सवय कशी लागली? आणि मी अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असते, जी मी स्वतः प्रॅक्टिकली वर्क करून बघते, जी खरी आहे आणि ज्याचा रिझल्ट 100% आहे. मी स्वतः कारण ते इम्प्लिमेंट करते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते. सो बघूयात आपण ह्या 11 सवयी. सर्वात पहिली सवय म्हणजे फोन स्क्रोलिंग करणं. सकाळी उठल्या-उठल्या अजिबात फोन घ्यायचा नाहीये. फोन बाजूला ठेवायचा आहे आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीजकडे लक्ष द्यायचं आहे. दुसरी गोष्ट, व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डीचा उत्तम सोर्स म्हणजे सनलाईट आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप एनर्जेटिक वाटतं. आपल्या शरीराला व्हिटॅमिन डीची, नॅचरल एनर्जीची खूप गरज असते. सो आपण सकाळी ॲटलीस्ट 10 ते 15 मिनिटं तरी व्हिटॅमिन डीसाठी बाहेर वॉक केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे किंवा योगा केलं पाहिजे. काहीही जमेल ते करायचं, पण व्हिटॅमिन डी घ्यायचं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हायड्रेशन. आता सलग रात्री 8 ते 9 तास आपण झोपलेलो असतो. त्या दरम्यान आपण पाणी पीत नाही. तर सकाळी आपली बॉडी डिहायड्रेटेड झालेली असते. सो सकाळी उठल्या-उठल्या कोमट पाणी किंवा साधं पाणी आपण एक ग्लासभर तरी प्यायचं आहे. चौथी गोष्ट, जर्नलायझिंग. आपले विचार आहेत ना, ते सकाळी जास्ती क्लिअर असतात. आपल्या विचारांची क्लॅरिटी आपल्याला सकाळी मिळते. सो जो काही थॉट असेल, जो काही विचार असेल किंवा एखादा निर्णय आपल्याला घ्यायचा असेल, त्याच्या संदर्भातले जे विचार असतील, ते सकाळी लिहून काढायचे. ह्यासाठी अगदी तासभर किंवा 2 तास लागत नाही. 2 ते 5 मिनिटं वेळ जर्नलायझिंगसाठी काढायचा आहे. कारण आपल्याला कळत नाही, पण लिहिणं हे खूप महत्त्वाचं आहे. लिहिल्यामुळे आपल्या विचारांना प्रचंड क्लॅरिटी मिळते. सो जर्नलायझिंगला आपण महत्त्व द्यायचं आहे आणि 5 मिनिटं वेळ आपण त्या लिखाणासाठी काढायचा आहे. 5वी गोष्ट, थंड पाण्याने अंघोळ. आता बरेच लोकं डिसएग्री करतील, पण थंड पाण्याने अंघोळ केल्यावर आपला ब्रेन लगेच ॲक्टिव्ह होतो आणि खूप फ्रेश वाटतं. आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं. सो थंड पाण्याने जमलं तर अंघोळ करा. आता ह्याला दुमत म्हणजे माझी डिलिव्हरी होऊन 1 वर्ष झालं आहे फक्त आणि माझे सी सेक्शन डिलिव्हरी झाली आहे. तरीही तरीही मी आता थंड पाण्याने अंघोळ करते आणि हे खूप छान वर्क होतं आहे माझ्यासाठी. अगेन ह्याची दुसरी बाजू म्हणजे मी डाएट मेंटेन ठेवला आहे. मी रोज योगा करते. माझी स्ट्रेंथ ट्रेनिंग झाली आहे. सो बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देता माझ्या बाकीच्या गोष्टी मॅनेज करून मी हा डिसिजन घेतला आणि मी थंड पाण्याने अंघोळ करते. सो डिरेक्टली थंड पाण्याने अंघोळ करायला जाऊ नका. आधी आपल्या शरीराची गरज काय? आपल्याला काय त्रास आहेत? आपल्याला वाताचा त्रास आहे का? आपल्याला थंड पाण्याने अंघोळ केल्याचा त्रास होतोय का? ते आधी तपासून घ्यायचं आणि मग हळू-हळू रुटीनमध्ये ही गोष्ट आणायची. 6वी गोष्ट, मेडिटेशन. मेडिटेशनचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या आयुष्यात आहे. आपल्या विचारांना कुठे फुल स्टॉप द्यायचा असेल, एन्झायटी, ओव्हर थिंकिंग ह्या गोष्टींपासून लांब राहायचं असेल, तर फक्त ध्यान हेच पर्याय आहे. म्हणजे ध्यान करायचं म्हणजे अगदी समाधीजन्य स्थिती वगैरे नाही. शांतपणे सुखासनात बसायचं, ताठ बसायचं, आपली मान सरळ रेषेत ठेवायची, डोळे बंद करायचे आणि सावकाश श्वास घ्यायचे, सावकाश श्वास सोडायचे. लक्ष फक्त आपल्या श्वासांवर केंद्रित करायचं, बाकी काहीही नाही. म्हणजे खरंच बाकी काहीच करायचं नाहीये. काही विचार येतील, विचार जातील, काही गोष्टी डोक्यात चालू राहतील, सगळ्या गोष्टी इग्नोर करायच्या आणि फक्त आपल्या श्वासांवर लक्ष केंद्रित करायचं. तुम्हाला मी ओपन चॅलेंज करते, की तुम्ही ही गोष्ट आहे ना, फक्त रोज सकाळी 5 मिनिटांसाठी करून बघा 21 डेज आणि 21 डेज नंतर तुमच्या विचारांची क्वालिटी कशी आहे, तुमची झोप कशी आहे, तुमचं जे ओव्हर थिंकिंगचा त्रास होता तो कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत त्या मला कमेंट करून सांगा. कारण वर्क होतं. ध्यान 5 मिनिटांचं असू दे किंवा 10 मिनिटांचं असू दे, अगदी 1 तासाचं असू दे, पण ते वर्क करतं. सो ध्यानासाठी आपल्याला 5 मिनिटं वेळ काढायचाच आहे. 7वी गोष्ट, ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता. कृतज्ञता भाव आपल्याला बरंच काही शिकवतो. आपल्याकडे अगदी लहान गोष्टी असतील, थोड्या गोष्टी असतील, तरीसुद्धा आपण त्या गोष्टींसाठी कृतज्ञ असलं पाहिजे.
कारण बऱ्याच लोकांकडे त्या गोष्टी नसतात. चांगलं आरोग्य, धडधाकट शरीर, आपले फायनान्शियल सोर्सेस, घर, कुटुंब, बऱ्याच गोष्टी असतात आपल्या रोजच्या आयुष्यातल्या की आपण त्याच्यासाठी थँकफुल असलं पाहिजे, पण आपण नसतो. सो आपल्या अंगवळणी कृतज्ञता आणायची. 2 मिनिटं वेळ काढायचा, देवासमोर हात जोडायचे आणि आपल्याला ज्या ज्या गोष्टी देवाने दिल्यासाठी कृतज्ञ भाव ठेवायचा. 8वी गोष्ट, एक्सरसाइज. योगा करा, धावा, पळा, झुंबा करा, पोहायला जा, सायकल चालवा, काय करायचंय ते करा, पण फिजिकल ॲक्टिव्हिटी करा. 1 तास नका करू, अर्धा तास करा. अर्धा तास नाही जमत आहे, 15 मिनिटं करा, पण फिजिकल ॲक्टिव्हिटी करा. 9वी गोष्ट, खायची सवय. सकाळचा आपला नाश्ता हा राजासारखाच असला पाहिजे. कारण सकाळच्या वेळी आपलं मेटाबॉलिझम बूस्ट हाय असतं, आपली पचनाची क्षमता जास्त असते आणि आपण व्यायाम केलेला असतो, रात्रभर आपण उपाशी असतो. तर सकाळच्या वेळी ना आपल्या शरीराला त्या अन्नाची गरज असते. सो सकाळचा नाश्ता आपला हेल्दी असला पाहिजे, छान सकस आहार त्याच्यामध्ये असला पाहिजे. सकाळच्या नाश्त्यामध्ये खूप एनर्जी असते, जी आपल्याला संपूर्ण दिवस वापरायची असते. सो सकाळचा नाश्ता अगदी राजासारखा छान भरपेट असावा. सकाळच्या नाश्त्यामध्ये ना टंगळमंगळ करून चालणार नाही. सकाळचा नाश्ता हा शांतपणे आणि सकसच असला पाहिजे, कारण तोच आपल्याला दिवसभर एनर्जी पुरवणार असतो. आणि आपण असं सकाळच्या नाश्त्याला काहीही खाल्लं तर आपल्या शरीराची वाट लागेल. सो सकाळचा नाश्ता हा सजगपणे खा. खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह टॉक. आपण स्वतःशी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोललेच पाहिजेत. अफर्मेशन्सचा फायदा होतो. आपल्या आजूबाजूला ना एक फ्रिक्वेन्सी असते, एक एनर्जी असते. आपण जेव्हा पॉझिटिव्ह अफर्मेशन्स आपल्या स्वतःशी बोलतो तर त्याचा डेफिनेटली उपयोग, त्याचा फायदा आपल्याला होतो. सो स्वतःला आरशात बघून 1 मिनिटं बोलायचं की तू खूप कॉन्फिडेंट आहेस, तू खूप छान आहेस, तू हेल्दी आहेस आणि तू स्वतःची काळजी खूप छान प्रकारे घेतेस. तुझी बॉडी फिटेस्ट बॉडी आहे आणि तुझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी येतात, काही प्रॉब्लेम्स येतात, ते खूप तू संयमाने हँडल करतेस. सो लव्ह यू सो मच असं स्वतःला सांगायचं आहे. जर आपण स्वतःवर प्रेम करायला शिकलो तर आपण इतरांवर प्रेम करायला शिकू. सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करणं आणि स्वतःला पॉझिटिव्ह अफर्मेशन सांगणं. शेवटची गोष्ट, लास्ट बट नॉट लिस्ट, प्लॅनिंग. आता ह्याच्यासाठी प्लॅनिंग करायचं आहे म्हणजे अगदी मीटिंग घ्यायची आहे, 1-1 तासाचे सेमिनार्स घ्यायचे आहेत, नाही. 1 मिनिट वेळ काढायचा आहे आणि आपला दिवस कसा आपण घालवायचा आहे, दिवसभरात महत्त्वाची कामं काही आहेत, थोडी कमी महत्त्वाची कामं काही आहेत, ह्याची एक छोटीशी लिस्ट करायची आणि मग आपण दिवसभरात त्यानुसार एक्झिक्यूट करायच्या गोष्टी. प्लॅनिंगने काय होतं माहिती आहे, आपल्याला क्लॅरिटी येते की आज दिवसभरात मला ही 4 कामं करायची आहेत. आता मध्ये कधीही वेळ मिळेल तसं मी करून घेईन. सो प्लॅनिंग करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या होत्या 11 सवयी किंवा 11 गोष्टी ज्या आपल्याला सकाळच्या पहिल्या तासामध्ये एक्झिक्यूट करायच्या आहेत. कठीण गोष्ट नाही आहे, पण एकदम एक्झिक्युशन नाही होणार. कारण अचानक आपल्यावर 11 गोष्टींचं ओझं लादलं तर आपण 11ही गोष्टी करणार नाही. त्यापेक्षा काय करायचं माहिती आहे, सोपे ट्रिक सांगते. आपण ना रोज एक सवय फॉलो करायची सुरुवातीचे 2 ते 4 दिवस. म्हणजे पहिले 2-4 दिवस एकच गोष्ट करायची, की ठरवायचं सकाळी 6 वाजता उठेन. ओके ठीक आहे. ह्याचं वाईस वर्सा सांगू का? जर सकाळी 6 वाजता उठायचं असेल ना, तर तुम्हाला रात्री 10 वाजता झोपी जाणं महत्त्वाचं आहे. तर सकाळी 6ला उठायचं असेल ना, तर अलार्म लावण्यापेक्षा मी रात्री 10 वाजता कसं झोपू शकतो? 9 वाजता जेवण झालं पाहिजे, 9:30 वाजता समजा हलका वॉक झाला पाहिजे. खरं तर जेवण सूर्यास्ताच्या वेळेतच व्हायला पाहिजे, पण कामानुसार, वेळेनुसार जमत नसेल तर ॲटलीस्ट 8 ते 9 मध्ये आपलं जेवण पूर्ण करून घ्यायचं आणि मग सगळ्या गोष्टी स्विच ऑफ मोडवर टाकून 10 वाजता झोपी जायचं. 6 वाजता जर तुम्ही उठला नाहीत तर मला कमेंट करून सांगा. आपण ना फक्त गोष्टी ठरवतो की मला हे असं करायचं आहे, पण ते कसं होईल ह्याचा आपण विचार करत नाही. मग ते कसं होईल याचा जर आपण जास्ती विचार केला ना, तर जे आपल्याला करायचं आहे ते 101% होणार. सो आपल्याला रोज एक सवय लावायची आहे सुरुवातीचे 11 दिवस आणि 11व्या-12व्या दिवशी ह्या सवयी तुम्हाला लागून जातील.
असं काही नाही आहे की आपल्याला सकाळी 2 ते 3 तास वेळ काढून हे सगळं फॉलो करायचं नाही. फक्त सुरुवातीचे 45 मिनिट्स किंवा फार फार तर 1 तास. ह्या 1 तासात ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि ह्या खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण मॅटर करतात. आपलं संपूर्ण दिवस बदलण्यासाठी, आपला आठवडा बदलण्यासाठी आणि अल्टिमेटली आपलं संपूर्ण आयुष्य बदलण्यासाठी सकाळच्या ह्या सवयी मॅटर करतात. सो मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे, की सकाळच्या ह्या सवयी तुम्ही लावून घ्या आणि हेल्दी आयुष्य जगा. खूप भारी गोष्ट आहे ह्याच्यामागे. लग्नाच्या आधीची गोष्ट आहे. आम्ही चाळीत राहायचो आणि तिथे ना पाणी सकाळी 5 की 5:15 5:30च्या दरम्यान पाणी यायचं आणि आमचं छोटंसं घर होतं, फार असं मोठं घर नव्हतं. आम्ही झोपलेले असायचो आणि पाणी आल्यावर काय व्हायचं ना, आम्हाला उठावंच लागायचं. कारण पाणी भरायचं असायचं, सगळी कामं, डबा वगैरे असेल ते सगळी कामं होती आणि पाणी भरायचं म्हटल्यावर उठायचंच आहे. सो 5 5:15ला पाणी आलं की उठावंच लागणार. आता मग उठून बसणार तर करणार काय? तर अभ्यास करायचा किंवा वाचन करायचं किंवा शाळेतलं काही पाठांतर असेल ते करत बसायचं. ही सवय मला लहानपणापासून लागली का? कारण आमचं पाणी सकाळी 5-5:30 वाजता यायचं. मी मी त्या पाण्याला मनापासून थँक यू म्हणेन, की जर ते पाणी सकाळी 5-5:30ला आलं नसतं, तर मला सकाळी लवकर उठायची सवय लागली नसती. सो थँक यू. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जर आमचं घर लहान नसतं, तर मी दुसऱ्या रूममध्ये झोपू शकले असते. पण घर लहान होतं, त्यामुळे पाणी आल्यावर उठावंच लागत होतं. सो त्या घराला सुद्धा खूप मनापासून थँक यू म्हणेन, की छोटंसं घर होतं, म्हणून मला उठावं लागलं. मला सकाळी उठून अभ्यास करावा लागला आणि अभ्यास केल्यामुळे शिक्षण खूप छान झालं. ही होती माझी सकाळी लवकर उठण्यामागची गोष्ट. आता तुम्हाला हे सगळं करायची गरज नाही आहे. अर्थात प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. पण आपण ठरवून काही गोष्टी अल्टर करू शकतो. तर तुम्हाला अलार्म लावून सकाळी लवकर उठायचं आहे आणि पहिल्या तासाभरात हे रिच्युअल्स फॉलो करायचे आहेत. हो, रिच्युअल्सच म्हणेन मी. कारण ह्या गोष्टींनी आपलं आयुष्य बदलणार आहे. ते बदलवायचं की नाही बदलवायचं ते आपल्या हातात आहे. तो तुम्हाला मी आवाहन करेन की सकाळी लवकर उठा आणि ह्या 11 सवयी नक्की फॉलो करा. हसत राहा.